नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे आणि काय असं झालं आहे की मी आज खूप इमोशनल झाले आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर असं काय आज वाटतंय, मला खूप वाईट वाटतंय एका गोष्टीचं की त्या गोष्टीमुळे मी आज काहीच करू शकत नाही. तर ती गोष्ट म्हणजे आज स्वामींचा प्रकट दिन आहे. तर ह्या दिवसाची मी खूप वाट पाहत होते. एक वर्षभर एका वर्षाने हा दिवस येतो आणि एक वर्षभर मी वाट पाहिली ह्या दिवसाची. खूप मनात इच्छा होती, ह्या गोष्टी हे करायचं आहे, ह्या दिवशी ते करायचं आहे. खूप असं मनात मी साचून ठेवलं होतं. मी हे प्रकट दिन आहे स्वामींचा, त्या दिवशी मी ह्या ह्या गोष्टी करणार आहे. खूप मनापासून इच्छा होती, पण मला आज काहीही करता येत नाही एका गोष्टीमुळे. तर कोणती गोष्ट आहे तर ते सांगते. तर सुतक असल्यामुळे आम्हाला त्यामुळे सेवा कोणतीच करता येत नाही. खूप वाईट वाटते या गोष्टीचं. अक्षरशः मी मागाशी रडले पण. तर ठीक आहे, आता काय जे आहे ते आहे. पण 2 दिवसांनी जरी मी जे ठरवलं होतं आणि ती जर सेवा मी 2 दिवसांनी केली, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण आजचा दिवस हा परत नाही. एक वर्षानंतर हा दिवस येतो आणि हा दिवस खूप माझ्यासाठी महत्त्वाचा होता. खरंच मी खूप वाट पाहिली होती. ह्या दिवशी मला खूप साऱ्या सेवा करायच्या होत्या. ज्या रोजच्या सेवा असतात त्याच्या व्यतिरिक्त मला खूप सेवा करायच्या होत्या. स्वामींच्या मंदिरात जायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं आणि खूप अशा वेगळ्या सेवा होत्या, त्या मलाच करायच्या होत्या. पण मी ते करू शकत नाही. ह्या गोष्टीचं वाईट वाटते आणि तुम्हाला ह्या गोष्टीचा स्वामी सेवा करता येईल तेवढी करा, खूप जास्त करा. कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण प्रकट दिन सोहळा आहे, प्रकट दिन आहे आज स्वामींचा. आणि ह्या कालावधीमध्ये जी काही आपण सेवा करू ती कधीच वायाला जात नाही. त्यामुळे आपल्याला ह्या कालावधीमध्ये सेवा करायची असते, खूप जास्त सेवा करायची असते. म्हणजे आजच्या दिवसाच्या पाठीमागचे 7 दिवस सेवा करायची असते, पारायणं करायची असतात. खूप वेगवेगळ्या सेवा आहेत आणि खूप जास्त प्रकारच्या सेवा आहेत. त्यातली कोणतीही सेवा आपल्याला जी करता येईल ती आपल्याला करायची असते. पण मला काहीच करता आलं नाही. ह्या गोष्टीची खंत वाटते, त्यामुळे म्हटलं चला शेअर करू. आणि माझ्या चॅनलवरती मी स्वामींचे व्हिडिओ खूप टाकलेले आहेत पहिले. तर त्या एका व्हिडिओमध्ये मी असं पण टाकलं होतं की स्वामींना ह्या गोष्टीवर विश्वास नसतो. म्हणजे स्वामी ह्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. म्हणजे मासिक पिरियड झालं किंवा हे सुतक वगैरे, तर ह्या गोष्टीवर स्वामींचा विश्वास नसतो. असे बरेच व्हिडिओ मी पाहिलेले आहेत आणि एक व्हिडिओ पण मी असं टाकलेला पण आहे या संदर्भात. पण झालं आहे असं की मी स्वतः म्हणजे ह्या गोष्टी फॉलो करते. म्हणजे सुतक वगैरे पाळते किंवा प्रॉब्लेम काय असेल तर मी नाही देवाला हात लावत, सुतकात पण नाही देवाला हात लावत. कारण कुठंतरी आपल्या मनाला पण ते रुचतं. म्हणजे नाही पटत ह्या गोष्टी. जरी स्वामींना ते मान्य असलं तरी पण आपण सुतकामध्ये नाही स्वामींना हात लावू शकत. ते मनातूनच ते फिलिंग येत नाही की स्वामींची पूजा करावा किंवा काय. कारण काय असं स्वामींनी सांगितलं होतं तर ते मी थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये सांगते. तर स्वामींनी असं सांगितलं होतं, म्हणजे त्यावेळी असं झालं होतं की मासिक धर्माच्या बाबतीत अगोदर सांगते, नंतर सुतकाच्या बाबतीतलं सांगते. तर मंडपामध्ये स्वामींच्या अक्कलकोटमधल्या मंडपामध्ये स्वामींची आरती चालली होती. आरती झाली, सगळे लोक उभे होते. स्वामींनी पाहिलं तर एक लेडीज मंडपाच्या बाहेर एकटीच उभी होती, माणसांच्या पेक्षा लांब उभी होती. तर स्वामींचं त्या बाईकडे लक्ष गेलं आणि स्वामी तिथून उठले आणि प्रसाद घेतला हातामध्ये आणि त्या बाईकडे गेले आणि तिला म्हणाले, तू का एकटी इथे उभी राहिली आहे, सगळ्यांमध्ये मिक्स का झाली नाही, तू पुढे का आली नाही. तर त्या बाईने सांगितलं की स्वामी, मला प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी इथे नाही येऊ शकले. मी लांबूनच आरती घेतली. म्हणजे आरती चालू असताना तिने लांबूनच थांबली होती ती. तर स्वामींनी स्वतःच्या हाताने त्या महिलेला प्रसाद भरवला होता. तर स्वामी म्हटले, माझा ह्या गोष्टीवरती विश्वास नाही, ही अंधश्रद्धा आहे, ह्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. हे स्वामींनी त्यावेळेस सांगितलं होतं. तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघू शकता. स्वामींचा ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता. राहिली प्रश्न सुतकाचा, तर चोळप्पा महाराज
सत्यनारायणची पूजा करण्याचं ठरवतात आणि सगळ्यात पहिलं आमंत्रण स्वामींकडे जातात घेऊन आणि स्वामींना सांगतात की महाराज माझी सत्यनारायणाची पूजा आहे, तर पहिलं आमंत्रण तुम्हाला. तर स्वामी खूप खुश होतात आणि स्वामी म्हणतात सोहळ्या करतोय सत्यनारायणची पूजा खूप छान, मला आनंद आहे, पण माझ्याकडून तुला भेट म्हणून सत्यनारायणच्या पूजेला मी जेवण आणणार आहे, मी प्रसाद आणणार आहे, त्यामुळे तू ते बनवू नको. तर चोळप्पा महाराजांना खूप जास्त आनंद झाला. चोळप्पा महाराज घरी गेले आणि दुसऱ्याच दिवशी स्वामींना 13वा जो असतो तर त्याचं आमंत्रण आलं. अक्कलकोटमधल्या एका सेवेकऱ्याच्या घरून आमंत्रण आलं 13व्याच्या जेवणाचं. तर स्वामींनी ठरवलं होतं की चोळप्पा महाराजांची पूजा आणि हा 13वा एकाच दिवशी आहे, तर मला काही 13व्याला जाता येणार नाही, मी चोळप्पा महाराजांच्या तिकडे जाणार आहे. तर मग स्वामींनी आपल्या एका सेवेकऱ्याला ज्या ठिकाणी 13वा होता त्या ठिकाणी आपल्या सेवेकऱ्याला स्वामींनी पाठवलं आणि सांगितलं की तिथे जे काही जेवण बनलं असेल, जे तयार झालं असेल ते घेऊन ये आणि मला येणार नाही असं सांग. तर त्या सेवेकऱ्याने ते जेवण तिथलं घेऊन आले आणि स्वामींकडे दिले. स्वामींनी ते जेवण घेतलं आणि चोळप्पा महाराजांच्या घरी नेलं आणि तिथं जी सत्यनारायण पूजेला जी लोक आली होती प्रसाद घेण्यासाठी त्यांना ते जेवण वाढण्यात आलं. म्हणजे बघा, आपण हे सुतक वगैरे किंवा हे 10वा 13व्याचं हे जेवण आपण अपवित्र मानतो. म्हणजे काही लोक तर हे जेवण जेवतसुद्धा नाही, म्हणजे पटतसुद्धा नाही हे जेवण करायला. लोकांना काय समजतं त्यांना माहिती. तर पण महाराजांना ही गोष्ट अजिबात पटत नव्हती, म्हणजे अंधश्रद्धा आहे. महाराजांनी काय केलं, 13व्याचं जेवण चोळप्पा महाराजांची जी सत्यनारायणची पूजा होती तिथे ते जेवण वाढण्यात आलं. तेव्हा महाराज म्हणाले माझा या गोष्टीवरती विश्वास नाही. म्हणजे ही एक गोष्ट पटती आहे की स्वतः महाराजांना हे सुतक वगैरे ह्या गोष्टी पटत नाही आणि आपण तर असं म्हणू शकतो की 13व्याचं जेवण किंवा 10व्याचं जेवण हे देवाला कसं दाखवायचं. आपल्या घरात जरी सुतक असलं तरी आपण देवाला नैवेद्य दाखवत नाही, साधं देवाला हातसुद्धा लावत नाही. मग ही गोष्ट जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला सुद्धा असं वाटतं की स्वतः महाराजांनी हे सांगितलेलं आहे की हे सुतक वगैरे काही नसतं, सगळं अंधश्रद्धा आहे. मग आपण का ह्या गोष्टी फॉलो करायच्या, ह्या का गोष्टी आपण पाळायच्या. ही गोष्ट आपल्याला सुद्धा कळते पण पटत नाही कुठेतरी मनाला. कारण ज्या रूढी परंपरा ज्या पूर्वीपासून आलेल्या आहेत, जी मोठी माणसं आपल्याला सांगत आली आहेत त्याच आपण त्या पाळत असतो आणि मग त्यामुळे आपल्याला देवाला स्पर्श करायला नको वाटतं. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आज सांगितली की महाराज कसे होते, महाराजांबद्दल सांगितलं. महाराजांना अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नव्हता. महाराज स्वतः ह्या गोष्टी फॉलो करत नव्हते आणि लोकांनाही सांगत होते फक्त तुमचा देवावरती विश्वास पाहिजे. आणि आज ह्या गोष्टीची मला खूप खंत आहे की मला खूप सेवा करायची होती पण माझ्याकडनं आज काहीच सेवा झाली नाही, म्हणजे करता आली नाही. प्रकट दिन आहे आज महाराजांचा पण मला काहीच करता आलं नाही. साधं नैवेद्यसुद्धा मी दाखवू शकत नाही, पाणीसुद्धा दाखवू शकत नाही. ह्या गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटते. खूप जास्त मैत्रिणींनो सेवा करा. महाराज खूप काही देतात, कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. तुमची छोटीशी सेवा असते पण महाराज तुम्हाला भरभरून देत असतात. काही मागायची गरजसुद्धा लागत नाही आणि मी तर म्हणते मागू पण नका. कारण धन दौलत ह्या गोष्टी मागण्यापेक्षा महाराजांकडे फक्त आशीर्वादाचा हात मागा. खूप महाराज सावलीसारखे आपल्या पाठीशी असतात. खूप मला अनुभव जबरदस्त आलेले आहेत. मी कधीच धन दौलत काहीच मागत नाही, ह्या गोष्टी तर नाहीच नाही. फक्त महाराज प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतात, त्यामुळे मला आज कोणतीच सेवा करता आली नाही. ह्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटलं आणि म्हटलं चला व्हिडिओ बनवून आपल्या मैत्रिणींना सांगावा. कारण माझे सबस्क्राईब खूप स्वामी भक्त आहेत, म्हणजे माझे सबस्क्राईब जे आहेत ते खूप स्वामी भक्त आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ त्यांना शेअर केला. तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.